तपस्येत दंग करू नको भंग, ग भलताच रंग तुझा ग बाई. स्वांग साधूचं घेतलंय कसलन, मला खरं वाटत नाही. मंडळी नमस्कार. आज तपस्येत दंग असलेल्या साधूचं गाणं या आपली आवडमध्ये आपण घेतलंय, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये अशा एका ढोंगी साधूचं बिंग उघड झालंय आणि त्यामुळं त्याची तपस्या भंग झालेली आहे. आणि हे बिंग उघड झाल्यामुळं सर्वजण म्हणत आहेत, स्वांग साधूचं घेतलंय कसलन, मला खरं वाटत नाही. अहो खरात बाबा, तुमची ही ढोंग आता सगळ्या जगासमोर आलेली आहेत. मंडळी, खरात बाबाचं हे प्रकरण गेल्या 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि कदाचित देशाबाहेरही जाऊन पोहोचलेलं असावं. आणि त्यामुळं ते टी व्हीवरती, मीडियावरती त्याच्या बातम्या बघताना मला अचानक दादांचं हे ढोंगी साधूच्या ढोंगावरती भाष्य करणारं गाणं आठवलं, जे 1979च्या बोट लावीन तिथं गुदगुल्या या अजरामर धमाल विनोदी चित्रपटातलं आहे. आमचे दादा म्हणजेच दादा कोंडके हे अस्सल बेरकी व्यक्तिमत्व समाजातल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून त्यातलं व्यंग शोधण्यामध्ये वाकबगार होते. आज जरी दादा असते तर त्यांनी या खरात प्रकरणावर अख्खाच्या अख्खा एक धमाल विनोदी चित्रपट बनवून टाकला असता. असो, पण 1979 साली बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांनी, म्हणजे हा चित्रपट सुरू होतो तो या गाण्यानंच, आणि या गाण्यापासून जो धमाल विनोदाचा प्रवास सुरू होतो तो अख्खा चित्रपट संपेपर्यंत 1.5-2 तास प्रेक्षकांना गुदगुल्या करत राहतो. अर्थात आज आपण या चित्रपटाबद्दल बोलणार नसून फक्त या तपस्येत दंग ढोंगी बाबाच्या गाण्याबद्दल बोलणार आहोत. काय धमाल गाणं लिहिलं गेलेलं आहे मुळामध्ये. आता इतके दिवस मी हे गाणं दादांनीच लिहिलं आहे असं समजत होतो, किंवा अजूनही माझा तसाच समज आहे. पण गुगलवरती वेगवेगळ्या पद्धतीनं नावं येत आहेत. कधी कुठंतरी राजेश मुजुमदार हे या गीताचे लेखक आहेत असं समजतंय, तर कुठं चक्क एका भावगीत लेखकाचंही नाव आहे. असो, पण अतिशय भन्नाट पद्धतीनं लेखन असलेलं हे गाणं पडद्यावरती तितक्याच ढंगतदारपणे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी सादर केले. अर्थात गायक आहेत दादांचा आवाज बनलेले महेंद्र कपूर आणि उषा चव्हाणांचा आवाज बनलेल्या उषा मंगेशकर यांनी. या दोघांनीही अतिशय धमाल पद्धतीने हे गाणं गायन केलं आहे आणि त्याला तेवढंच धमाकेदार संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं आहे. दादांचे लाडके संगीतकार म्हणून राम लक्ष्मण हे पांडू हवालदारपासून ते दादांच्या पुढच्या 5-6 चित्रपटांचे संगीतकार राहिले. तमाशात किंवा अभिनयाची आवड असलेले दादा कोंडके उषा चव्हाणांच्या पार्टीमध्ये गाण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि साधूवरचं, ढोंगी साधूवरचं एक गाणं आहे. त्याच्यासमोर, त्या ढोंगी साधूसमोर मेनकेसारखी लावण्यवती नाचते. आता खरात प्रकरणामध्ये बऱ्याच मेनकांची नावं पुढं येत राहतील, पण इथं मात्र मेनकेच्या रूपामध्ये उषा चव्हाण दिसत आहेत. अतिशय देखण्या पद्धतीनं त्यांना सादर केलेलं आहे. दादाही धमाल अशा साधूच्या वेशामध्ये आहेत आणि त्यांची तपश्चर्या भंग करायला आलेल्या त्या उषा चव्हाणांना ते सांगतायत, बाई तपस्येत दंग करू नको भंग, ग भलताच रंग तुझा ग बाई. यावर ही उषा चव्हाणांची मेनका सांगते, स्वांग साधूचं घेतलंय कसलन, मला खरं वाटत नाही. अहो, तुम्ही साधूचं सोंग घेतलेलं आहे, पण तुम्ही खरे साधू आहात, म्हणजे त्यातले खरंच तज्ज्ञ आहात का ढोंगी ज्योतिषाचार्य खरात बाबा आहात, असं मला वाटतंय. शंका येते. तुमच्या संगतीत तिसरंच काहीतरी व्हायचं आणि मग व्हिडिओ बाहेर पडायचे आणि सगळीकडेच बेअब्रू व्हायची. तुम्ही जायचा जेलमध्ये आणि मला पण माझ्या अप्सरेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागायचा.
इंद्रदेव स्वर्गातून माझी अप्सरा म्हणून झालेली नेमणूक रद्द करतील तेव्हा तुमच्या नादाला न लागलेलं बरं. विनोदाचा भाग सोडून आपण पहिल्या कडव्याकडे वळूयात. इंद्रा घरची अप्सरा मी आले तुमच्या दारी, भलतीच बाई चालू दिसते ही साधूची स्वारी. अहो इंद्रा घरची अप्सरा आहे आणि ती आता ह्या साधूच्या दारात आलेली आहे. कदाचित इंद्रानंच तिच्यावर ही कामगिरी सोपवलेली दिसते की त्या ढोंगी साधूचं ढोंग उघड कर, त्याला उघडा पाड, समाजासमोर त्याची चुकीची कृत्य येऊ देत. पण या साधूकडं आल्यानंतर, या ढोंगी साधूकडं आल्यानंतर अप्सरेच्या लक्षात आलं की बापरे, हा साधू भलताच चालू दिसतोय, हा काही असा तसा साधू नाही आहे. ही साधूची स्वारी इतकी बिरकी आहे की आपल्यालाच हा चांगल्या पद्धतीनं जाळ्यात अडकवेल आणि बदनाम करेल. आता कोरसमध्ये असलेले साधूचे साथीदार तिला सांगतायत, अप्सरेला सांगतायत, सावध करतायत, साधूच्या नादाला लागू नको, पेटलाय साधू इथं थांबू नको. बाई साधू चांगलाच गरम झालेला आहे, तेव्हा तुला चटका बसेल. तू आता इथं न थांबता स्वर्गामध्ये निघून गेलेलं बरं. या साधूची परीक्षा घ्यायच्या भानगडीत पडू नकोस. या साधूच्या नादात तुझं अप्सरा पद धोक्यात येण्याची शक्यता आहे, राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. आता पुढच्या धमाल कडव्याकडे वळूयात. विश्वामित्रा साधूची ना मी मदनाची राणी, भल्या भल्यांच्या दाढी मिशांना मीच पाजलंय पाणी. आता ही अप्सरा स्वतःचं कौतुक सांगते की मी मदनाची राणी आहे. अरे विश्वामित्रासारख्या साधूला जिथं मी आपल्या मादक सौंदर्यामध्ये डोलायला लावलं, अशा भल्या भल्या कितीतरी साधूंना, बुवांना, यांच्या दाढी मिशांना मी पाणी पाजलंय. म्हणजे या साधूंना, ढोंगींना मी पाणी पाजलंय, त्यांना उघडं पाडलंय, त्यांची जिरवली आहे. आता हे कडवं जेव्हा पडद्यावरती येतं त्यावेळी दादांनी खूप धमाल त्यांच्या पद्धतीनं प्रसंग दाखवला आहे की सर्व साधूंचे जे साथीदार आहेत पाठीमागं, त्यांच्या दाढ्या उषा चव्हाण काढून घेतात आणि पिळतात, तेव्हा त्यातनं चक्क एक तांब्याभर पाणी त्या दाढी मिशांमधनं बाहेर पडताना दाखवलं आहे. अर्थात दादांची ही दिग्दर्शनाची किमिया आहे, धमाल आहे. दादा अशा बारीक बारीक काही गोष्टी करायचे की थिएटरमध्ये हास्याची लाट पसरायची. आता यानंतर पुन्हा एकदा कोरसमध्ये साथीदार म्हणतात, पोरी तुझं पाणी याला पाजू नको, जा जवळ अशी लाजू नको. या दोन वाक्यांच्या वेळेला ती मेनका कमंडलूमधलं, साधूच्याच कमंडलूमधलं पाणी साधूवरच फेकते आणि साधूचं रूपांतर चक्क नऊवारी साडी नेसलेल्या स्त्रीमध्ये म्हणजे दादा कोंडकेंमध्ये होतं. क्या बात आहे. दादांना नऊवारी साडीत बघणं हा एक रम्य अनुभव आहे. दादांनी काय एक्सप्रेशन्स दिलेत, देहबोली असो किंवा चेहऱ्यावरचे हावभाव असोत, क्या बात है दादा, प्रणाम. आता शेवटचं कडवं. हळूच मारतोय डोळा सदाशिव हा सोंगाड्या पांडू. आता बघा दादांनी आपल्या चित्रपटांची नावं या कडव्यामध्ये जोडलेली आहेत. हळूच मारतोय डोळा, आंधळा मारतो डोळा चित्रपटाचं नाव यात आलं. सदाशिव म्हणजे एकटा जीव सदाशिव हे चित्रपटाचं नाव आलं. हा सोंगाड्या दादांचा पहिला चित्रपट सोंगाड्या यामध्ये आला. पांडू म्हणजे पांडू हवालदार या कडव्यामध्ये आला. तुमचं आमचं जमलं आता संसार आपला मांडू. तुमचं आमचं जमलं चित्रपटाचं नाव इथं जोडलं गेलं आहे. आणि मग पुढच्या कडव्यामध्ये साथीदार म्हणतात, जावा गंगाराम बाईकडं करून गुदगुल्या या इकडं. गंगाराम म्हणजे रामराम गंगाराम हा दादांचा चित्रपट आणि गुदगुल्या म्हणजे ज्यात हे गाणं आहे तो बोट लावीन तिथं गुदगुल्या. काय धमाल दादांची बुद्धिमत्ता चालायची बघा. हे गाणं लिहिताना या कडव्यामध्ये दादांच्या सर्व चित्रपटांना पद्धतशीरपणं यमक जुळवत जोडले गेलेलं आहे. एक निखळ मनोरंजन काय असतं हे दादांच्या चित्रपटामध्ये बघायला मिळायचं आणि तसंच बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटामध्ये झालं आहे. अहो मी तर इतका या चित्रपटाचा फॅन झालो होतो. 8वीमध्ये होतो मी आणि आमच्या पंढरपूरच्या अरुण टॉकीजला हा चित्रपट आलेला होता. त्या वयामध्ये सलग 8 वेळा म्हणजे
सलग म्हणजे अगदी एकामागे एक बसलो नाही मी बघत, पण जवळजवळ 2-4 दिवसाआड मी एकदा या चित्रपटाला जायचो, इतका मला हा चित्रपट आवडला होता. आणि जवळजवळ पंढरपुरात या चित्रपटाचा 2 ते 3 महिने मुक्काम होता. क्या बात है, काय दादांचे चित्रपट यायचे, अगदी मन आनंदून जायचं, फ्रेश व्हायचं, सगळी चिंता, तणाव, काळजी सगळं काही निघून जायचं. तर आज आपण दादांच्या बोट लावीन तिथं गुदगुल्या या 1979 सालच्या चित्रपटामधलं तपस्ये दंग करू नको भंग या गाण्याबद्दल थोडंसं बोललो. पुन्हा एकदा भेटूच आणखी एखादं छान असं मराठमोळं गाणं घेऊन त्याबद्दल चर्चा करायला या आपल्या आवडमध्ये. तोपर्यंत राम राम.